मराठी, ते धडक ते धडक. 9वी 10वी 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे विटा मध्ये लोकप्रिय ठरलेली अकॅडमी आता तासगाव मध्येही श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स तासगाव. इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D एनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, एसी, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, expert lectures from various fields, educational tours, exclusive workshop for personality development, Olympiad exam, फाउंडेशन कोर्स, लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजनाही. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. तासगावात आमदार रोहित पाटील यांना अधिकाऱ्यांनी डावलल्यानंतर कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेत. आमदार रोहित पाटील यांनी बोलावलेल्या आढावा बैठकीला अनेक अधिकारी अनुपस्थित राहिल्यानंतर तासगावात वातावरण तापलंय. आमदार रोहित पाटील यांचा अवमान करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलाय. त्यानुसार अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी यासाठी तासगावात आमरण उपोषण सुरू करण्यात आलंय. रवींद्र पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांकडून तासगावात हे उपोषण सुरू करण्यात आलंय. लोकप्रतिनिधींचा अवमान करणाऱ्या अधिकाऱ्यांचा धिक्कार असो. लोकप्रतिनिधी बोललेल्या बैठकीला गेलेल्या नसणाऱ्या अधिकाऱ्यांचा धिक्कार असो. लोकप्रतिनिधी बोललेल्या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. बैठकीला गेलेल्या नसणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. सन 2026च्या मान्सून पूर्वतयारीच्या अनुषंगानं आमदार तासगाव तालुक्याचे कर्तव्यदक्ष आमदार आदरणीय रोहितदादा पाटील यांनी जे तहसील कार्यालयामध्ये दिनांक 4 मे रोजी जी बैठक बोलवली, त्या बैठकीला वास्तविक आपल्या तालुक्यामध्ये 24 विभाग असताना त्या बैठकीला केवळ 11 विभागातील 3 विभाग प्रमुख आणि 8 विभागातील कनिष्ठ दर्जाचे प्रतिनिधी अशी लोक हजर राहिली. वास्तविक दुष्काळाचा सावट आहे आणि या दुष्काळाच्या सावटाच्या अनुषंगानं मान्सूनची पूर्वतयारी, एकूण वर्षाचा आराखडा मान्सूनला सामोरं जाताना या विभागामध्ये कशी पूर्वतयारी केली पाहिजे, अत्यंत महत्त्वाची तालुक्याच्या जिव्हाळ्याची असणारी अशी बैठक आमदारांनी लावली. या बैठकीचं गांभीर्य या लोकप्रतिनिधींना अजिबात नाही. तहसील ऑफिसमध्ये आमदार जवळपास किती 1-1.5 तास ते 1.5 तास तिथं उपस्थित राहिले, तरीसुद्धा ह्या विभागातील अधिकाऱ्यांनी तिथं येण्याचं टाळलं. आणि जाणून बुजून आमचा असा आरोप आहे की जाणून बुजून ह्या लोकांनी टाळाटाळ केली आणि परिस्थितीला सामोरं जाण्याचं जे काही एक धाडस असतं ते धाडस त्यांनी दाखवलेलं नाही. तालुक्याच्या अत्यंत जिव्हाळ्याचा असणाऱ्या प्रश्नावर एवढी उदासीनता प्रशासनामध्ये दिसून आल्यानंतर आमदार तिथून तडक निघून गेले आणि या कृतीचा, या शासनातील अधिकाऱ्यांचा, मुजोरीचा आम्ही ह्या बैठकीमध्ये, ह्या उपोषणामध्ये आम्ही धिक्कार करतो. आणि त्यानंतर आमचे मित्र, तालुक्याचे ज्येष्ठ राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रवींद्र पाटील यांनी स्वतः जिल्हाधिकारी यांना भेटून या अधिकाऱ्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे दिली असतानासुद्धा अजूनपर्यंत ही डेडलाईन आजच्या तारखेची त्यांना दिलेली असतानासुद्धा अजूनपर्यंत त्या अधिकाऱ्यांच्यावर कसलीही कार्यवाही केली नाही आणि त्यांना पाठीशी घालण्याचा हा प्रकार जाणून बुजून हा चालला आहे. या शासनाचं, या भाजप शासनाचं शेतकऱ्यांच्या ह्या प्रश्नावर कायम असं दुर्लक्ष राहिलेलं आहे. हा विभाग, शेतकऱ्यांचा विभाग, हा त्यांच्या दृष्टीनं अतिशय दुर्लक्षित असा आहे आणि याला अजिबात महत्त्व न देता या अधिकाऱ्यांनी या बैठकीला जाण्याचं टाळलं. या उद्दाम अधिकाऱ्यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय आम्ही हे आमचं लाक्षणिक उपोषण थांबवणार नाही आणि यांचा धिक्कार करेल तेवढा थोडा आहे आणि या दृष्टीनं त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी आम्ही ठाम या उपोषणाद्वारे करत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या वतीनं उपोषण करताय का? हो. वास्तविक हे उपोषण आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे मार्केट कमिटीचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती असणारे
तालुक्याच्या प्रश्नावर अतिशय कायम जागरूक असणारे आमचे हे मित्र नेते आदरणीय रवींद्र पाटील यांनी उपोषणाचं हे शस्त्र उपसलेलं आहे. त्याला आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचा संपूर्ण पाठिंबा आहे. वास्तविक या उपोषणाला पक्षाचं अभिनिवेश न बाळगता तालुक्यातील तमाम शेतकऱ्यांनी हा आपल्या आमदारांच्या बैठकीला उपस्थित न राहिलेल्यांचा हा अवमान, हा आपल्या शेतकऱ्यांचा अवमान समजून सर्वच पक्षातील लोकांनी या उपोषणाला पाठिंबा देऊन सहकार्य करावं अशी आम्ही त्यांना विनंती करतो. घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या, लाकडी घाण्यातील शुद्ध तेलापासून बनलेली नैसर्गिक चवीची स्पेशल चटणी तुमच्या जीवनाची चव द्विगुणितच करणार. गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली ओम श्री गुरुमाऊली खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आजच खरेदी करा. पत्ता खताळ बंधू, विटाचा राजा कॉर्नर, महात्मा गांधी शाळेजवळ, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. जिओ मराठी, ते धडक ते धडक.